नमस्कार मित्रांनो. आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. पण या वारीतील एक असा सोहळा आहे, ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट पाहतो. तो म्हणजे रिंगण सोहळा. पण हा रिंगण सोहळा नेमका काय असतो? त्यामागील परंपरा आणि आध्यात्मिक अर्थ काय आहे? चला जाणून घेऊया. रिंगण म्हणजे गोलाकार मैदानात पार पडणारा एक पवित्र धार्मिक सोहळा. या सोहळ्यात संतांच्या पालखीशी संबंधित पवित्र अश्वघोडा वेगाने मैदानाला फेरी मारतो. वारकऱ्यांचा ठाम विश्वास असतो की या अश्वामध्ये त्या संतांची दैवी उपस्थिती आणि कृपा असते. अश्व धावत असताना संपूर्ण परिसरात ज्ञानोबा माऊली, तुकाराम या जयघोषाने वातावरण भारावून जाते. रिंगण का केले जाते? रिंगण हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो संतांच्या स्मृतीला वंदन करण्याचा, त्यांच्या भक्तीचा आणि समतेच्या संदेशाचा उत्सव आहे. वारकरी मानतात की अश्वाच्या धावण्यामुळे संतांचा आशीर्वाद सर्व भक्तांपर्यंत पोहोचतो. हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. रिंगणातील भक्ती. अश्वाची फेरी पूर्ण होताच अनेक वारकरी त्या मार्गावरील पवित्र माती कबई लावतात. त्यांच्या श्रद्धेनुसार ही माती संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली असते. ही कृती अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर संतांप्रती असलेल्या प्रेम, आदर आणि भक्तीची भावना म्हणून केली जाते. रिंगणाच्या वेळी टाळ, मृदंग, अभंग आणि हरिनामाचा अखंड गजर सुरू असतो. त्या क्षणी हजारो लोक असूनही सर्वांची भावना एकच असते: विठ्ठल नामात स्वतःला अर्पण करणे. रिंगण सोहळ्याचे महत्त्व. रिंगण आपल्याला शिकवते की जीवनात कितीही वेग असला तरी मनात भक्ती, नम्रता आणि सेवा असली पाहिजे. संतांनी दिलेला प्रेम, समता आणि माणुसकीचा संदेशच खरा धर्म आहे. वारीत कोणताही मोठा किंवा लहान नसतो. सर्वजण विठ्ठलाची लेकरे म्हणून एकत्र चालतात. समारोप. रिंगण सोहळा हा फक्त घोड्याची धाव नाही, तो संतांच्या कृपेचा अनुभव आहे. तो भक्तीचा उत्सव आहे. तो वारकरी परंपरेच्या जिवंत संस्कृतीचे दर्शन आहे. म्हणूनच लाखो भाविक दरवर्षी या दिव्य सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वारीची वाट पाहतात. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली, तुकाराम. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.